आता आपण हे चित्र बघूया. इट इज अ लवली सनी डे. म्हणजे हा अतिशय भरपूर सूर्यप्रकाश असलेला सुंदर दिवस आहे. सनी म्हणजे काय? भरपूर सूर्यप्रकाश असलेला. आणि लवली म्हणजे सुंदर. हा आज हे चित्र आहे. ते चित्र काढलेला जो दिवस आहे तो अतिशय सुंदर आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेला आहे. द सन इज शायनिंग ब्राईटली इन द स्काय. सन म्हणजे सूर्य. इज शायनिंग ब्राईटली इन द स्काय. आकाशात तो अतिशय तेजस्वीपणे चमकत आहे. शायनिंग ब्राईटली म्हणजे काय? चमकणे. द सन इज शायनिंग ब्राईटली इन द स्काय. आणि ह्या मुलीचं नाव रीटा आहे. रीटा इज वॉकिंग टू स्कूल. रीटा शाळेत चालली आहे. कशी चालली आहे? चालत चालली आहे. आता हे चित्र बघूया. लेट अस लुक ॲट दिस पिक्चर. रोहन इज रायडिंग अ बायसिकल. रोहन हा बायसिकल चालवत आहे. रायडिंग अ बायसिकल म्हणजे काय? सायकल चालवणे. आणि तो अतिशय आनंदी दिसतोय. ही लुक्स हॅपी. आणि तो बघा हसतोय. ही लुक्स हॅपी. ही इज गोइंग टू मीट हिज फ्रेंड्स. तर तो कुठे चाललाय? तर त्याच्या मित्रांना भेटायला चाललाय. मीट म्हणजे काय? भेटणे. फ्रेंड्स म्हणजे मित्र. ही इज गोइंग टू मीट हिज फ्रेंड्स. म्हणून त्याला अतिशय आनंद चाललाय आणि तो बायसिकलवरून सायकलवरून त्यांना भेटायला चाललाय. रोहन इज रायडिंग अ बायसिकल. ही लुक्स हॅपी. ही इज गोइंग टू मीट हिज फ्रेंड्स. आपण 3 चित्र बघतोय आणि ही 3 चित्र आहेत ती प्रवासाची वेगळी वेगळी साधनं आहेत. ही बस आहे, ही रिक्षा आहे आणि ही टॅक्सी आहे. चला पहिलं चित्र बघूया. इकडे शाळेतली मुलं म्हणजे स्टुडंट्स ही बसमध्ये शिरतायत आणि ते रांग लावून एकामागोमाग एक शिरतायत आणि ही बस त्यांना मग शाळेत घेऊन जाईल. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ क्यू टू एंटर द बस. क्यू. क्यूचं स्पेलिंग बघा. QUEUE. क्यू म्हणजे रांग. एंटर म्हणजे काय? आतमध्ये शिरतायत. स्टुडंट्स आर स्टँडिंग इन अ क्यू टू एंटर द बस. द स्कूल बस विल टेक देम टू स्कूल. आणि ही स्कूल बस जी आहे ती त्यांना, देम म्हणजे त्यांना, कुठे घेऊन जाईल? विल टेक देम टू स्कूल. शाळेत घेऊन जाईल. इथे रिक्षा दाखवली आहे आणि हे चालवणारे त्यांचं नाव आहे रामू काका. रामू काका ड्राईव्हज अ रिक्षा. रामू काका रिक्षा चालवतात. ड्राईव्हज म्हणजे काय? रिक्षा चालवतात. आता इकडे ही टॅक्सी दाखवली आहे आणि या टॅक्सीचं वर्णन केलंय. द टॅक्सी हॅज अ ब्लॅक बॉडी विथ येलो रूफ. ब्लॅक बॉडी म्हणजे खालचा जो भाग आहे त्याचा जो बॉडी म्हणजे शरीर म्हणतात, पण टॅक्सीला काही शरीर नसतं. खालचा जो भाग आहे त्याचा रंग ब्लॅक आहे आणि वरचा जो भाग आहे त्याला रूफ म्हणतो आपण, आणि तो काय? पिवळा आहे. द टॅक्सी हॅज अ ब्लॅक बॉडी विथ अ येलो रूफ. ही 3 चित्र बघूया. इथे पण लोक प्रवास करत आहेत. इथे ट्रेननी प्रवास करत आहेत. इथे बोटीमध्ये हिंडतायत आणि इकडे विमान दाखवलंय आणि ही खालील माणसं बघत आहेत. विमानातले प्रवासी विमानामध्ये आहेत. द ट्रेन इज ॲट द रेल्वे स्टेशन. ही ट्रेन कुठे उभी आहे? रेल्वे स्टेशनला आहे. आणि इकडे खूप गर्दी दिसते. इट लुक्स क्राऊडेड म्हणजे ट्रेन. इट म्हणजे ट्रेन. इट लुक्स क्राऊडेड. क्राऊड म्हणजे गर्दी. इट लुक्स क्राऊडेड म्हणजे इकडे खूप गर्दी आहे असं वाटतंय. पीपल यूज ट्रेन फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. पीपल म्हणजे लोक. ट्रेन यूज म्हणजे वापरतात कशासाठी? ट्रेन फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. लांब जर तुम्हाला कुठे प्रवास करायचा असेल तर लोक ट्रेननी प्रवास करतात. इथे ही ग्रुप ऑफ पीपल आहे आणि हे
होडीमध्ये बसलेले आहेत आणि ते खूप असं एन्जॉय करतात, त्यांना खूप आनंद झालाय आणि मज्जा येते. अ ग्रुप ऑफ पीपल आर एन्जॉईंग अ बोट राईड ऑन द रिव्हर. अ ग्रुप ऑफ पीपल म्हणजे लोकांचा एक ग्रुप, आर एन्जॉईंग म्हणजे त्यांना खूप मज्जा येते. कशाची मजा येते? नदीमध्ये बोट राईड करण्याची, म्हणजे नदीमध्ये बोटीतून फिरण्याची. बोट राईड म्हणजे बोटीतून फिरणे, त्याची त्यांना खूप मजा आली. अ ग्रुप ऑफ पीपल आर एन्जॉईंग अ बोट राईड ऑन द रिव्हर. इकडे हे एरोप्लेन दाखवलंय आणि एरोप्लेन बद्दल काय म्हणतोय? द एरोप्लेन इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. फास्ट म्हणजे खूप जोरात आणि फास्टेस्ट म्हणजे सर्वात अधिक स्पीड असलेलं, सर्वात अगदी वेग असलेलं. तर एरोप्लेन काय आहे? सगळ्यात जास्त वेगाने जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करायचा असेल, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, जर सगळ्यात जास्त वेगाने तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही एरोप्लेनने जाल. अँड एरोप्लेन इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. वर्ब्स, टेन्सेस. तर आता आपण पार्ट्स ऑफ स्पीच, व्हर्ब्स, वर्ब नावाचा शब्दाचा प्रकार बघणार आहोत. पार्ट ऑफ स्पीचचे ऑलरेडी आपण 3 प्रकार बघितलेत: नाऊन, प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह. इकडे आता आपण व्हर्ब्स हा 4था पार्ट ऑफ स्पीच बघणार आहोत आणि हा प्रचंड मोठा आहे. तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा व्हर्ब्स एकदा तुम्हाला समजले ना का तुम्हाला अर्धी इंग्लिश लँग्वेज समजली असं समजा. व्हर्ब्स म्हणजे काय? हे जे शब्द आहेत ना ते ॲक्शन वर्ड्स असतात, म्हणजे कुठली तरी आपण क्रिया करत असतो आणि ती जर आपल्याला त्याचं वर्णन करायचं असेल तर आपण जो शब्द वापरतो त्याला व्हर्ब म्हणतात. म्हणजे आता आपण पाणी पितोय तर ड्रिंक हे व्हर्ब झालं. जर चालतोय तर वॉक हे व्हर्ब झालं. जर आपण वाचतोय, रीड हे व्हर्ब झालं. तर कुठलीही ॲक्शन असली तर ॲक्शन नुसती फिजिकल म्हणजे शारीरिक ॲक्शन असली असं नाही. आपण जर विचार करत असलो, थिंक म्हणजे विचार करणं, तर ते पण व्हर्बच असतं. जर आपण डोळ्यांनी काही पाहत असलो किंवा काही ऐकत असलो तरी सुद्धा तेव्हा आपण काही शारीरिक हालचाल करत नाही, पण त्याला बघणे म्हणजे टू सी किंवा ऐकणे टू लिसन हे व्हर्बच असतं. तर व्हर्ब्स आर ॲक्शन वर्ड्स. आता व्हर्बच्या जोडीने अगदी त्याला चिकटून एक शब्द आहे टेन्स. टेन्स म्हणजे टाइम. वर्ब टेन्सेस. आता कुठलीही ॲक्शन असते ना ती वेळाशी जुळलेली असते. नीट लक्ष देऊन ऐका. कुठलीही ॲक्शन, कुठलीही जी गोष्ट करत असतो ती वेळाची जोडलेली असते. तर वेळ आपण 3 भागात डिवाइड करतो. वेळाचे आपण 3 भाग पाहतो. प्रेझेंट म्हणजे आत्ता. आत्ता मी तुमच्याशी बोलतेय तर काय? टॉकिंग हे प्रेझेंटमध्ये चाललंय. आता काल रात्री मी झोपले होते तर ते पास्ट झालं. काल रात्री मी झोपले होते ते पास्ट झालं. उद्या सकाळी मी फिरायला जाणार आहे, उद्या म्हणजे फ्युचर झालं. तर प्रेझेंट टेन्स झालं, पास्ट टेन्स झालं आणि फ्युचर टेन्स झालं. तर कुठलीही ॲक्शन असते ना ती वेळाशी जुळलेली असते आणि त्याला आपण टेन्स म्हणतो. वर्ब टेन्सेस शो वेन द ॲक्शन टेक्स प्लेस. वर्ब टेन्सेस काय दाखवतो? शो म्हणजे दाखवणं. वेन द ॲक्शन, वेन म्हणजे कधी. ॲक्शन जी ॲक्शन चालली आहे, जी क्रिया चाललेली आहे ती कधी चालली आहे ते आपल्याला वर्ब टेन्सेस सांगतात. पास्ट ऑलरेडी हॅपन. पास्ट म्हणजे भूतकाळ, झालेली आहे ती ॲक्शन. प्रेझेंट आत्ताच ती चालू आहे किंवा ती नेहमी चालू राहते. फ्युचर विल हॅपन, कधीतरी ती पुढे होणार आहे. तर वर्ब्स जो शब्द असतो त्याचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, म्हणजे तो वेगवेगळे रूपं घेतो. जसं टेन्स बदलतं ना, जसा टाइम बदलतो तसं त्या वर्बचं टेन्स म्हणजे त्या वर्बचा प्रकार म्हणजे जो प्रकार आहे तो बदलला जातो. पण जे मूळ वर्ब असतं ज्याला आपण बेस फॉर्म म्हणतो किंवा रूट फॉर्म म्हणतो त्याला आपण नेहमी लिहिताना टू जोडतो. म्हणजे टू रीड. टू रीड म्हणजे वाचणे. टू गो जाणे.
तर आपण मराठीमध्ये काय जाणे, करणे, खाणे, पिणे हे झाले रूट वर्ब्स. पण मी खाते, खाणेचं खाते झालं. तर हा खाणेचा फॉर्म बदलला आणि तो प्रेझेंट टेन्समध्ये खाते झाला. बरं, मी काल खाल्लं, तर खातेचं खाल्लं झालं. तर पास्ट टेन्समध्ये खाणेचा फॉर्म काय झाला? खाल्ले. मी उद्या खाणार आहे, तर फ्युचर टेन्स मध्ये खातेचं काय झालं? खाणार आहे. तर व्हर्बचे बेस फॉर्म्स असतात आणि टेन्स प्रमाणे व्हर्बचे फॉर्म बदलतात. तर कल्पना काय लक्षात ठेवायची? व्हर्ब्स म्हणजे ॲक्शन वर्ड, टेन्स म्हणजे टाईम. ॲक्शन वर्ड्स हे नेहमी टाईमशी जोडलेले असतात. आज म्हणजे आत्ता जे आहे त्याला प्रेझेंट टेन्स म्हणतो, उद्या आहे त्याला फ्युचर टेन्स म्हणतो, काल झालाय त्याला पास्ट टेन्स म्हणतो. आणि जे व्हर्ब असतं, मूळ व्हर्ब असतं, त्याला आपण बेस रूट म्हणतो. आणि जेव्हा आपण वाक्यात त्याचा वापर करतो तेव्हा जसा ज्या वेळेबद्दल आपण बोलत असतो त्याप्रमाणे तो व्हर्बचा फॉर्म बदलतो. आता आपण प्रेझेंट टेन्स कसा वापरला जातं हे पाहूया. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? आत्ता होणारी गोष्ट किंवा नेहमी होणारी गोष्ट. तर पहिला वापर काय बघूया आपण? रिपीटेड ॲक्शन. रिपीटेड म्हणजे काय? पुन्हा पुन्हा तेच काम करणं, त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. यूज ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सचा वापर. वी यूज प्रेझेंट टेन्स फॉर. वी म्हणजे आपण प्रेझेंट टेन्स वापरतो केव्हा? फॉर डेली ॲक्शन्स. म्हणजे आता मी रोज माझे दात घासते, तर मी म्हणेन आय ब्रश माय टीथ एव्हरी डे. किंवा कुठल्या तरी सवयी असतील, आय गो टू स्कूल एव्हरी डे. किंवा ज्या गोष्टी सारख्या होत असतील, सारख्या कुठली गोष्ट होते? आता सूर्य रोज पूर्वेकडून उगवतो, तर आपण काय म्हणणार? द सन रायझेस फ्रॉम द ईस्ट एव्हरी डे. त्यामुळे त्या वाक्यांमध्ये हे शब्द नेहमी असतात. ऑलवेज, ऑलवेज म्हणजे नेहमी, एव्हरी डे म्हणजे रोज, समटाईम्स म्हणजे कधीतरी, एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळी. आता उदाहरण बघूया. राधा गोज टू स्कूल एव्हरी डे. राधा रोज, एव्हरी डे म्हणजे रोज, शाळेत जाते. प्रेझेंट टेन्स यूज टू म्हणजे दुसऱ्या कुठल्या केसमध्ये, दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट टेन्स वापरता. तर जेव्हा तुम्ही फॅक्ट्सबद्दल बोलत असता तेव्हा तुम्ही प्रेझेंट टेन्स वापरता. फॅक्ट्स म्हणजे काय? सर्वसाधारण नियम किंवा त्याला जनरलायझेशन पण म्हणतात. म्हणजे काय? त्या गोष्टी काल होत्या, आज आहेत आणि उद्याही असणार आहेत. म्हणजे पास्टमध्ये होत्या, प्रेझेंटमध्ये आहेत आणि फ्युचरमध्ये पण असणार आहेत. तर आता उदाहरणार्थ, कॅट्स लाईक मिल्क म्हणजे मांजरींना दूध आवडतं. काल पण आवडत होतं, आज पण आवडतंय, फ्युचरमध्ये पण आवडणार आहे. बर्ड्स डू नॉट लाईक मिल्क. पक्ष्यांना मिल्क दूध आवडत नाही. डू नॉट लाईक. डू पिग्स लाईक मिल्क. पिग्स म्हणजे डुक्कर. डुकरांना मिल्क आवडतं का? विंडोज आर मेड ऑफ ग्लास. खिडक्या काचेच्या बनवल्यात. मेड म्हणजे काय? बनवणं. मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई हे मोठं शहर आहे. इज म्हणजे आहे. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हे वाक्यात कसं वापरायचं ते बघूया. त्या संबंधात मी तुम्हाला 2 नियम सांगणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंग्लिश लँग्वेज अशी विचित्र आहे ना, त्याच्यामध्ये नियमाला अपवाद खूप असतात. पण हे नियम सर्वसाधारणपणे काही सोप्या ज्या आपण एव्हरी डे नेहमी वापरणारे व्हर्ब्स, नेहमी वापरणाऱ्या क्रियापदांसाठी हे वापरू शकतो. तर पहिला रूल आहे, जेव्हा जेव्हा सेंटेन्समध्ये आय, यू, वी आणि दे हे येतं तेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण बेस फॉर्म ऑफ वर्ब वापरतो. तर आता उदाहरणं बघूया, एक्झाम्पल्स. आय रीड एव्हरी नाईट. इकडे आय आलं,
रीड हा बेस फॉर्म आहे ना, टू रीडचा रीडच नुसता. एव्हरी नाईट, रोज रात्री मी वाचते. आय रीड एव्हरी नाईट. वी प्ले इन द इव्हनिंग. टू प्ले हा बेस फॉर्म आहे, त्याच्यामधला प्ले घेतला, वी आलाय, मग वी प्ले इन द इव्हनिंग. दे गो टू स्कूल. गो बेस फॉर्म आहे टू गोचा, आणि आपण ते शाळेत जात आहेत. दे गो टू स्कूल. यू ड्रिंक मिल्क. तू दूध पितेस. ड्रिंक बेस फॉर्म आहे टू ड्रिंकचा, यू ड्रिंक मिल्क. पण जेव्हा ही, शी किंवा इट येतं, म्हणजे तो, ती किंवा ते, हे जेव्हा वाक्यामध्ये येतं तेव्हा आपण त्या व्हर्बला एस ॲड करतो. ही रीड्स अ बुक. रीडचं झालं रीड्स, तो पुस्तक वाचतोय. शी ड्रिंक्स कॉफी. शी आलाय आणि ड्रिंकचा ड्रिंक्स झालाय बघा, एस ॲड केलाय. इट रन्स फास्ट. ते जोरात धावतंय. राधा वॉक्स टू स्कूल. एस ॲड केलाय. तर वर्ब कसं चेंज होतं? आयदर एस ॲड करून होतं, नाहीतर ई एस ॲड करून होतं. गोचं गोज होतं, ई एस होतं, म्हणजे ही गोज टू स्कूल होईल. स्टडीचं स्टडीज होतं, वायचं आय होतं आणि ई एस होतं. वॉकचं वॉक्स होतं.